त्यांच्या त्रिशताब्दीचं औचित्य साधून आपण या 15 सोहळ्याला आपण त्यांचं नाव दिलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आपण गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा या उपक्रमाचं आयोजन आपण करण्याचा निर्णय घेतला आणि जी यात्रा त्यानिमित्तानं काढतोय आपण त्या यात्रेलाच जलयात्रेलाच त्यांचं आपण नाव दिलेलं आहे. यात्रेचा शुभारंभ 25 एप्रिलला गोदावरी नदीचा उगम झालाय त्या त्र्यंबकेश्वरला, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे चे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभास्ते होणार आहे. श्री क्षेत्र चौंडीवरून 25 तारखेला सुरू होईल. त्याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांचे शुभास्ते होणार आहे. त्या दोन्ही यात्रा एकत्र येऊन त्या ठिकाणी शिर्डीत मुक्काम होईल आणि शिर्डी येथेच राज्यातील ज्या 30 नद्या आहेत, 30 नद्यांचं 30 नद्यांचे जे कलश आहेत, त्या 30 नद्यांचं पाणी घेऊन त्या ठिकाणी येतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून. त्या नदीच्या ठिकाणी त्याचा विधिवत पूजा होईल त्याला त्या कलशाची आणि मग ते सगळे कलश इकडे शिर्डीला येतील आणि संपूर्ण 30 कलश मग आम्ही एकत्रपणे 27 तारखेला ती यात्रा सुरू होईल परत आणि ती आता दोन्ही यात्रा एकत्रच शिर्डीमधून निघतील.